गिरीश महाजन आता छत्रपती संभाजीनगरच्या दिशेनं रवाना होत आहेत। तर सरकारचं शिष्टमंडळ मनोज जरांगेंना भेटण्याची आज शक्यता वर्तवली जाते। गिरीश महाजनांसोबत सरकारमधील आणखी नेते या शिष्टमंडळात असतील। मनोज जरांगेंसोबत महत्त्वाची चर्चा होणार आहे। थोड्याच वेळात शिष्टमंडळ जरांगेंची भेटही घेणार आहे। या घडीची सगळ्यात महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। छत्रपती संभाजीनगरमध्ये जरांगे पाटील यांची भेट घेण्याकरता सरकारचं शिष्टमंडळ आता छत्रपती संभाजीनगरच्या दिशेनं रवाना झाल्याची माहिती आहे। याच विषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाते छत्रपती संभाजीनगरमध्ये आमचे प्रतिनिधी सचिन बडे यांच्याकडे। सचिन, तुम्ही ज्या ठिकाणी आहात तिथंच मनोज जरांगे पाटील सुद्धा आहेत। आताच आपण ऐकलं असेल तर गिरीश महाजन सुद्धा म्हणाले अतिशय महत्त्वाच्या कामाकरता मला छत्रपती संभाजीनगरला जावं लागतंय। आजची 16 तारीख आहे, 24 डिसेंबर अल्टिमेटमचा दिवस जवळ येतोय आणि आता शिष्टमंडळ जरांगेंची भेट घेण्याकरता येणार असल्याची माहिती आहे। किती वाजता शिष्टमंडळ पोहोचेल, काय माहिती या सगळ्या संदर्भात? लागवीजी आपण पाहताय की मंत्री गिरीश महाजन हे स्वतः म्हणालेले आहेत की एक तातडीचं काम आहे, महत्त्वाचं काम आहे आणि मला छत्रपती संभाजीनगरला जायचं आहे। त्यावेळेस तुम्हाला एक आनंदाची बातमी मिळणार आहे आणि मग ते छत्रपती संभाजीनगरकडे आता रवाना झालेले आहेत। मात्र कोणती ती आनंदाची बातमी असेल किंवा कोणता तो सुखद संदेश घेऊन जे आहे ते येत आहेत हे आता पाहणं तेवढंच महत्त्वाचं आहे। कारण दुसरीकडे सरकारचं शिष्टमंडळ मनोज जरांगे यांच्या भेटीला आलेलं नव्हतं। आता ते गिरीश महाजन यांच्या सोबत येत आहे। आपल्यासोबत स्वतः नेते जे गिरीश महाजन आहेत ते थोड्याच वेळात जोडले जाणार आहेत। मात्र सध्या स्थितीला आपल्यासोबत आंदोलक मनोज जरांगे पाटील आहेत। आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात। पाटील, काय सांगाल, तुम्हाला काही फोन आला होता का की हे सरकारचं शिष्टमंडळ तुमच्यापर्यंत येते, तुम्हाला भेटतंय आणि काय संदेश घेऊन येणार? हो, घुमरे साहेबांना सांगितलं होतं मोगाशी की येणार आहेत म्हणून। बघूया, चर्चा तर करणं काम आहे। 24 डिसेंबरच्या आत ठरल्याप्रमाणे मराठा समाजाला सरकार आरक्षण देणार का याबाबत त्यांचे जे काय जी चर्चा होईल आता गुन्ह्याच्या बाबत, ते काय नेमकं आणखीन काहीच कळलं नाही। तिथपर्यंत आल्यानंतर लक्षात येईल। पण गिरीश महाजन म्हणालेले आहेत की तातडीचं काम आहे, छत्रपती संभाजीनगरला आनंदाची बातमी देतो म्हणून। काय वाटतं तुम्हाला, काय असू शकतं? मराठी तेच आनंदाची वाट बघतात ना 70-80 वर्षापासून। महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला आरक्षण मिळावं ही आमची प्रामाणिक इच्छा आहे। 17 तारखेला उद्या तर बैठक आहेच, परंतु 24 डिसेंबर पर्यंत वेळ दिलेला त्यांना, तो कायमस्वरूपी त्यांच्यासाठी। जरी उद्या आमची बैठक असली तरी उद्याची बैठक 100% होणारच। तरी पण अल्टिमेटम जवळ आलेला आहे, उद्या महत्वाची बैठक होतीये आणि अशा वेळेला या नेत्यांचं भेटणं कुठंतरी एक सुखद बातमी जी आहे ती आपल्यापर्यंत पोहोचेल का, असं तुम्हाला वाटतं का? सकारात्मक काही वातावरण आहे का? नाही, सुखद चर्चेच्या आधी कसं म्हणायचे, अशा लय मोठ्या बैठका झाल्यामुळे आता सुखद वाटत नाही आम्हाला। पहिल्यांदा वाटायचं मेघाला की, पण आता बघूयात ना। परंतु त्यांनी काय आणला असन आनंदाचा निरोप, तर त्यामुळं आपण ऐकून घेणं समाज म्हणून किंवा एक आंदोलक म्हणून कर्तव्य आपलं। आणि ते 100% मी तर सांगतो सरकार मार्ग काढल, कोणाचं ऐकणार नाही, मराठा समाजावर अन्याय करणार नाही। मराठ्यांचा हक्काचं असणारं आरक्षण नोंदी मिळाल्यात, त्यामुळे महाराष्ट्रातल्या मराठ्यांना आरक्षण मिळणार, ते तर मी पहिल्यापासून सांगतोय। आणि मुख्यमंत्र्यासह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी हे करावं, हीच अपेक्षा महाराष्ट्रातल्या मराठा समाजाची। त्यांचं आणि मराठ्यांचं शत्रुत्व थोडं आहे, आम्हाला कुणी द्यावं, परंतु आरक्षण मात्र आम्हाला पाहिजे, यावर मात्र आम्ही ठाम आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आगामी निवडणुकांमध्ये एक यश मिळवून देण्यासाठी सर्व भाजपच्या नेत्यांना विविध आपल्या मतदारसंघांमध्ये महत्वाची उपक्रम आणि कामं दिलेली आहेत, योजना पोहोचवण्याचं काम दिलेलं आहे। मात्र तो कार्यक्रम सोडून गिरीश महाजन येत आहेत आणि एवढंच काय तर त्यांना मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचे या कार्यक्रमात वारंवार फोन येत होते। म्हणजे हा मुंबईवरून किंवा राज्य सरकारकडून आता एक मोठा संदेश असेल किंवा बातमी असेल तुमच्यापर्यंत पोहोचणार, काही कल्पना आहे का? नाही, त्याची नाही कल्पना, परंतु मराठा समाजाच्या लेकराचं हित त्या आरक्षणात आहे आणि त्याच्यात तातडीनं आरक्षण देण्याचा तोडगा निघाला पाहिजे, यासाठी मराठा समाज आग्रही आहे। आणि आम्ही तर आरक्षण घेणार आहेत, मिळवणार आहेत। सरकार देईल 24 डिसेंबर पर्यंत, ही 100% आशा आहे, अपेक्षा आहे आणि ते दिलेले शब्द खरे भरतील। परंतु आता चर्चा केल्याशिवाय कळणारच नाही विषय नेमका काय। निश्चित सचिन, अगदी थोडक्यात सचिन, किती वाजता या ठिकाणी सरकारचं शिष्टमंडळ पोहोचेल, काही माहिती मिळते का? अगदी थोडक्यात। सरकारचं शिष्टमंडळ जे आहे ते विविध नेते जे आहेत आपल्या मतदारसंघामध्ये होते ते आता निघालेले आहेत। काही वेळेमध्येच ते या रुग्णालयामध्ये दाखल होणार आहेत। मनोज जरांगे यांची भेट घेणार आहेत, त्यांच्याशी ते संवाद देखील साधणार आहेत। धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच या सविस्तर माहिती करता।
लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.